आशीर्वाद श्रीराम समर्थ. हेमंत आम्हाला श्रवण भक्ती करण्याची पण आशीर्वाद आम्हाला महाराज देऊ दे की प्रेमाने श्रीराम. सांगतोच. भागवत कथेला आरंभ करताना जसं मी म्हटलं की सर्वांना वंदन तर केलेलं आहे, आपण सर्वच देवतांना सुरुवातीलाच वंदन केलेलं आहे, गणपतीला वंदन केलेलं आहे, गुरूंना वंदन केल्यावरती सर्वच देवता तिथे अवतीर्ण झाल्या. त्यामुळे वेगळं परत वेगळ्या कुठल्या देवतेचं आपल्याला स्मरण करायची गरज नाही आहे. आणि म्हणून स्मरण सगळ्यांचंच झालेलं आहे, परंतु सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सर्वांचं सुद्धा जे आहे हा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. श्रोते जे असतात ते खूप महत्त्वपूर्ण असतात. श्रोत्यांमध्ये पण परमेश्वराचा अंश आहे. आणि किंबहुना आपल्यासारखे जाणते श्रोते, भक्त श्रोते इथे बसलेत, हा फार मोठा लाभ आहे माझ्यासाठी सुद्धा आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा. आपण एकमेकांसाठी खूप लाभदायी ठरतो आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळेच ही सेवा महाराजांनी यापूर्वीसुद्धा 3 वेळा अशा प्रकारेच करून घेतलेली. आजसुद्धा ऑनलाईन सेवा असूनसुद्धा आज इतकी या मोठ्या प्रमाणावर आपण सर्व जमला आहात. आज जवळपास 44 लोक आज ऑनलाईन सेवेसाठी आलेत. महाराजांची कृपाच आहे की अशी सेवा एका क्षुल्लक माणसाकडून तुम्ही ऐकायला आलात. खरंच महाराज काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही. तर आपण आता सेवेला सुरुवात करूया. श्रीराम समर्थ. एकदा मंगलाचरण कर म्हणजे सगळे हे आणि मग सुरू करते मी व्हिडिओ. श्रीराम समर्थ. परत एकदा प्रार्थना करतो फक्त आणि मग आपण सुरुवात करूया. अर्थात गणपतीची प्रार्थना ही नेहमीप्रमाणे आपण पहिली करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि अर्थात भागवताची प्रार्थना जी आहे ती आपल्याला माहिती आहे, ती एकदा आपण करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम समर्थ. श्रीराम. भागवत कथेला आरंभ करूया. भागवत कथा वाचायची जेव्हा आम्ही ठरवली तेव्हा अर्थात भागवत हा ग्रंथ असा आहे, ग्रंथ बघितल्यावरच आपण म्हणाल किती मोठा ग्रंथ आहे. आमची पण तीच अवस्था होती. आणि हा जो ग्रंथ आहे हा कुठला ग्रंथ घ्यायचा हाही प्रश्न, कारण भागवतसुद्धा लिहिणारे अनेक लोक आहेत. भागवत ग्रंथ हा अनेक लोकांनी लिहिलेला आहे, तर कुठलं प्रकाशन घ्यायचं हाही प्रश्न आहे. अनेक लोकांनी टीका लिहिलेली या ग्रंथावरती. परंतु गीता प्रेस ही जी संस्था आहे या संस्थेने जो भागवत प्रसिद्ध केला आहे हा ग्रंथ आम्ही अर्थात सेवेसाठी घेतलेला आहे. सेवेसाठी आम्हाला हाच ग्रंथ निवडावा असं आम्हाला एका व्यक्तीने सुचवलं, माझ्या बहिणीने, आणि त्याप्रमाणे हा ग्रंथ आपण घेतलेला आहे. जसं आपल्याला माहिती आहे की ही जी संस्था आहे गीता प्रेस, यांचं हेच काम आहे की सगळं आपलं हिंदू धर्माशी निगडीत साहित्य अतिशय अल्प दरामध्ये त्यांनी प्रसारित करण्याचा विडा उचललेला आहे, संकल्प सोडला. आणि त्या अनुसारच त्यांनी असे सगळे ग्रंथ जे आहेत ते वेगवेगळ्या भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये इतकंच नव्हे तर फॉरेन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करून अतिशय कमी दरात, मला आठवतं की हा ग्रंथ जेव्हा मी विकत घेतला भागवत ग्रंथ 170 रुपयात मला मिळाला होता. आज त्याची किंमत 300-325 रुपये असेल, परंतु काहीच नाही. पानांची संख्या जर आपण बघितली तर ती संख्या 900च्या वर आहे, एवढं नक्की. तर 900पेक्षा जास्त पानं असलेली मराठी पुस्तकाची किंमत बघा. 100 पानाचं पुस्तक असेल तरी 200-225 रुपये किंमत लागते. पण या हिशोबामध्ये बघा की त्यांनी काय अलौकिक काम केलं आहे गीता प्रेसने. तर ह्या ग्रंथामध्ये जरी मूळ ग्रंथ सुरू व्हायला वेळ असला तरी पण त्याच्यात प्रकाशके जे निवेदन आहे त्यालाही महत्त्व आहे. कारण प्रकाशक हा काय सामान्य माणूस नाही आहे, हा काय सामान्य ग्रंथ नाही आहे, कुठलाही कथा नाही आहे, कादंबरी नाही आहे, डिटेक्टिव्ह नॉवेल नाही आहे.
हा धार्मिक ग्रंथ आहे आणि मुख्य भाग म्हणजे असा की ज्यांनी प्रकाशित केलं त्यांनी एक सेवा म्हणून केलं. हा महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी भावनेला फार महत्त्व आहे सगळ्याच या मार्गामध्ये. आणि जे ह्या गीता प्रेसने केलं आहे ती धर्माची सेवा म्हणून केलेलं आहे आणि म्हणून प्रकाशकीय निवेदनाला सुद्धा तसं महत्त्व आहे. म्हणून त्याची थोडीशी आपण दखल घेऊया. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं आहे की एक श्लोक आपल्याला सर्वांना माहीत आहे, अतिशय प्रसिद्ध आहे की आपण तो अनेक वेळा ऐकला आहे. काय श्लोक आहे? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा अतिशय प्रसिद्ध असा भगवद्गीतेतला श्लोक आपल्याला पाठ आहे, प्रश्नच नाही आहे. आणि त्याचा अर्थही माहिती आहे की बाबा साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी, धर्माच्या संस्थानांसाठी मी प्रत्येक युगामध्ये संभवामी युगयुगे, प्रत्येक युगात मी अवतार घेईन असं भगवंतांनी वचन दिलं आहे. आणि त्याप्रमाणे अनेक अवतार झालेले आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. याचा अर्थही आपल्याला माहिती आहे. परंतु हा सर्वसामान्य अर्थ आहे की आम्हाला हे माहिती आहे की दुर्जनांनी जेव्हा या जगामध्ये अवतीर्ण झाले तेव्हा भगवंतांनी अवतार घेतला. वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे राक्षस किंवा वेगवेगळे असे लोक निर्माण झाले. त्यांचा नाश करण्यासाठी भगवंतांनी दशावतार आहेत, त्याचे 9 अवतार ऑलरेडी धारण केलेत हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे आपल्याला हेच माहिती आहे की कुठल्या युगामध्ये भगवंतांनी कुठला अवतार धारण केला आणि कुठल्या दैत्याचा नाश केला एवढंच आपल्याला माहीत असतं आणि तेच आपण समजून चालतो. पण तसं नाही. दुर्जनांचा नाश त्यांनी केलेला आहे, म्हणलंच आहे की मी दुर्जनांचा नाश करणारच आहे. त्यामुळे धर्मस्थापना होणार हे जरी बरोबर असलं तरी पण धर्मस्थापना फक्त दुर्जन मेल्याने होत नाही. दुर्जन मरत असताना जे सज्जन लोक आहेत त्यांनासुद्धा त्यांचा पण उद्धार करायचा आहे ना. फक्त दुर्जन मेल्याने की आपला उद्धार होतो का? नाही होत. दुर्जन तुम्हाला त्रास देत होते ते देणार नाहीत, एवढंच होऊ शकेल. पण त्याच्या पुढे जाऊन महत्त्वाचा भाग हा आहे की त्यांना एज्युकेट करणं, की धर्म काय हे सांगणं पण महत्त्वाचं आहे ना. ते कोण सांगणार आहे? आणि ज्यांना धर्म माहीत आहे किंवा ज्यांनी उपासना केलेली आहे, तप केलं आहे, त्यांचा उद्धार पण कोण करणार? भगवंताचं सगळं काम आहे. आणि म्हणून भगवंतांनी जेव्हा अवतार घेतला, वेगवेगळे अवतार घेतले, त्या प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी ठीक आहे दुर्जनाचा नाश केलेलाच आहे, ते त्याचं काम होतंच. ते आम्हाला माहिती आहे की त्रेतायुगामध्ये रावणाचा नाश केला, द्वापार युगामध्ये बाबा त्याने अनेकांचा नाश केला, काय केलं नाही असे अनेक अवतार आहेत, ते आम्हाला माहीतच आहेत. परंतु प्रत्येक युगामध्ये त्यांनी आणखीन ही पण गोष्ट केली आहे की सर्वसामान्य माणसांनासुद्धा खूप उपदेश केलेला आहे. आणि प्रत्येक युगामध्ये ज्या ज्या लोकांची उपासना पूर्ण झाली आहे त्यांचा उद्धार पण केला प्रत्यक्ष. याचं उदाहरण म्हणजे कुठलं? तर त्रेतायुगामधलं देऊ शकता की त्रेतायुगामध्ये भगवंताने अवतार घेतला, कोणाचा विनाश केला? रावणाचा केला, हे आम्हाला माहीतच आहे. रावणाचा त्यांनी नाश केला, दुष्टांचा नाश केला, राक्षसांचा नाश केला आणि सज्जनांचं रक्षण केलं, हे त्यांनी केलंच सांगितल्याप्रमाणे. पण दुसरा भाग महत्त्वाचा आहे ना की जे अनेक तिथे असलेले जे जीव होते, ज्यांची तपस्या पूर्ण झाली होती, त्यांचा उद्धार कोण करणार? जसा अहिल्याचा उद्धार रामाने केला, त्याला स्पर्श केला आपल्या पदाने आणि अहिल्याचा उद्धार झाला. शिळा असलेल्या अहिल्या परत अहिल्याच्या रूपात प्रगट झाल्या, हा पहिला उद्धार केला. त्याच्याप्रमाणे अजूनही अनेक जीव होते. कोण होते? तर जेव्हा सीतेचं हरण झालं त्यावेळेस भगवंत वेड्यासारखे एका सामान्य मानवासारखे सीता सीता करत धावत सुटले आणि रानावनामध्ये असलेल्या वेलींना मिठा मारत होते. हे चित्र वरून सामान्य माणसासारखंच दिसू शकतं की आम्हाला जेव्हा शोक निर्माण होतो तेव्हा आम्ही अशाच प्रकारे लोकांना मिठ्या मारून मारून आपला शोक व्यक्त करत असतो. तसंच भगवंतांनी सुद्धा केलं. अनेक झाडांना, अनेक वेलींना त्यांनी आलिंगन दिलं आणि म्हणत होते सीता सीता तू कुठे आहेस? हे फक्त दिसण्याचा भाग होता. परंतु ते सगळे जे वेल होते, जे झाडं होती, जे वृक्ष होते, यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती आणि म्हणून भगवंतांनी त्यांना स्पर्श केला आणि त्यांचा उद्धार केला. किती महत्त्वाचा भाग भगवंत. म्हणून म्हणलं की भगवंताचा अवतार फक्त दुर्जनांचा नाश करणं हा नव्हता. सज्जनांचा उद्धार कसा करणार आणि प्रत्येकाचा उद्धार वेगवेगळ्या प्रकारे केला, हा महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यांना आलिंगन दिलेलं नाही आहे, कारण जो जशा प्रकारची भक्ती करतो, जो ज्या लेवलवर आला आहे त्या लेवलवर जाऊन भगवंतांनी त्याचा उद्धार केलेला आहे. जसं झाड आणि वेली ज्या होत्या त्यांचं नक्कीच पुण्य भरपूर झालं होतं म्हणून भगवंतांनी त्यांना प्रत्यक्ष आलिंगन दिलं आणि अर्थात त्यांचा पुढला जन्म हा
मोक्षच प्राप्ती होती, जन्म नव्हताच. भगवंतांनी स्पर्श केला म्हणजे काय, जिथे नुसतं दर्शन झाले तरी आम्हाला मोक्ष मिळू शकतो असं म्हणलं आहे. पण ज्यांना प्रत्यक्ष भगवंतांनी आलिंगन दिलं त्यांचा काय होईल विचार करा. त्यामुळे भगवंतांनी हे प्रत्येक युगामध्ये केलेलं आहे. असं कुठलंही युग नाही आहे की ज्यात हे त्यांनी केलेलं नाही. हा एक भाग झाला. बरं, भगवंतांनी प्रत्येकाला उद्धार कसा केला तर वेगवेगळ्या प्रकारे केला आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे केला म्हणजे कसा केला. एक भाग तर आपण ऐकला की त्यांनी कोणाला आलिंगन दिलं, कोणाचा वध केला आहे, दुर्जनांचा वध केला. पण वध केल्यावर त्यांचा पण उद्धारच झाला ना. आणि भगवंताच्या हस्ते मृत्यू येणं म्हणजे मोक्षप्राप्तीचं आहे, दुसरं काय होऊ शकत नाही. अहो इतकं कशाला. ह्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हणलं आहे की मृत्यू येत असताना जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा भगवंत रथ हाकत होते आणि त्यावेळेस अनेक लोक मरत होती वेगवेगळ्या लोकांशी लढताना. कोणी बाणाने मरते, कोणी गदेने मरते. परंतु मरत असताना ज्यांनी ज्यांनी भगवंताला बघितलं त्याचा उद्धार झाला. कारण अंत्यकाळी भगवंत दिसणं हे मुक्तीचं कारण आहे. ते त्यांनी स्वतः भगवद्गीतेतच सांगितलं आहे की अंतकाली सा मती सा गती, हे त्यांनी सांगितलं. आता जर भगवंत दिसले तर कुठली मती येणार आहे, फक्त सद्गती आणि सद्मतीच येणार आहे. भगवंत दिसल्यावरती दुसरी मती येऊ शकत नाही. म्हणजेच काय की भगवंताला समोर बघत असताना मृत्यू ज्यांना आला ते करोडो अब्जावधी जे लोक होते त्यांना सगळ्यांचा उद्धारच झाला. हा पण एक उद्धाराचा भागच आहे ना. आणि अशा प्रकारे सुद्धा भगवंतांनी अनेक लोकांचा उद्धार केला आहे. म्हणून भगवंताने उद्धार कसा केला आहे याचे अनेक पैलू आहेत आणि भगवंताने अनेक प्रकारे हा उद्धार केलेला आहे. अजून काही भाग आहेत उद्धार कसे केले ह्याचे, अजून पण काही भाग आहेत ज्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं आहे की भगवंताने जेव्हा अवतार घेतला, विशेषतः भगवान रामाचा अवतार जेव्हा घेतला आणि कृष्णाचा अवतार घेतला, काही अवतार जे आहेत त्याच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारे केला आहे की काही अवतारामध्ये त्यांचं रूप इतकं सुंदर होतं की ते रूप बघितल्यावर ते मनुष्य खिळून जात असे. रामाचं रूपसुद्धा अतिशय सुंदर होतं. राजबिंडा होता, रामच होता, राजघराण्यात जन्म घेतला होता. अतिशय सुंदर असं त्यांचं रूप होतं. अनेक लोक त्यांच्या रूपावर बघून भाळले. राक्षसींनी पण भाळल्या होत्या ना, मागणी पण केली होती ना. शूर्पणखा म्हणाली पण होती की तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्याशी लग्न करू इच्छिते वगैरे वगैरे. अर्थात त्यांनी केलं नाही, तो भाग वेगळा. परंतु त्याच्या रूपावरती कोण खुश नव्हतं मला सांगा. राक्षसांपासून ते मानवापर्यंत, जीवांपर्यंत इतकं सुंदर रामाचं रूप होतं. आता हे सुंदर रूप होतं आणि दुसरा महत्त्वाचा सुंदर भाग कुठला होता तर चरण. रामाचे आणि जे चरण होते ते अतिशय सुंदर होते. असं म्हणलं की जेव्हा त्यांना वनवासात जायचं होतं तेव्हा जी होडी होती त्या होडीमध्ये जो होता सेवक, तो म्हणाला मला फक्त तुमच्या चरणाची पूजा करायला द्या, मला बाकी पैसे नको आहेत. कारण त्याला माहिती आहे चरणकमल किती महत्त्वाचे आहेत आणि भगवंताचे चरणकमल अतिशय सुंदर पण होते. आणि म्हणून चरणकमलांकडे ज्यांनी बघितलं ते चरणकमलाचे पण वेडे झाले. चेहऱ्याचे नाही, फक्त चरणकमलसुद्धा बघितल्यावरती लोक वेडे झाले. हे रामाच्या युगात पण घडलं. आणि ते रामाच्या युगात जेव्हा घडलं तेव्हा भगवंताला हे समजेना की माझ्या चरणकमलामध्ये अशी काय गोष्ट आहे की लोक चरणकमल बघून वेडे होतात. चेहरा बघितलं तर समजू शकतो, सुंदर होता चेहरा, पण चरणकमल बघून लोक एवढे वेडे का होतात हे रामाला समजेना. म्हणून रामाने असा विचार केला की आता पुढल्या अवतारमध्ये आपल्याला स्वतःलाच बघायला पाहिजे की माझं चरणकमल काय आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा नेक्स्ट अवतार घेतला भगवान श्रीकृष्णाचा, तेव्हा लहानपणी त्याने आपल्या पायाचा अंगठा चोखलेला आहे. पायाचा अंगठा का चोखला तर ते म्हणाले की मला हे बघायचं की माझ्या चरणामध्ये काय आहे, काय अशी गोडी आहे आणि काय अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे लोक चरण कमलाकडे बघतात. चेहऱ्याकडे बघितलं तर समजू शकतो, पण चरण कमलामध्ये काय आहे हे काय मला समजलं नाही. आणि म्हणून भगवंत म्हणाले मी स्वतःच टेस्ट करतो माझ्या चरण कमलाची काय टेस्ट आहे. आणि म्हणून असं वर्णन आहे की भगवंताने जेव्हा दुसरं रूप घेतलं पुढल्या जन्मामध्ये तेव्हा भगवंताने स्वतःचे चरण कमल चोखलेले आहेत आणि ते बघत होते की काय आहे माझ्याकडे खरोखर. अशा प्रकारचं वर्णन खूप सुंदर असं अनेक संतांनी केलेलं आहे. भगवंताच्या रूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असं म्हणलं की भगवंताने इतकं सुंदर रूप धारण केलं दोन्ही युगामध्ये. रामयुगात तर त्रेतायुगात केलंच, पण द्वापार युगात तर कृष्णाचं रूप म्हणजे काय सगळं जग मोहित झालं. की भगवंताचं रूप बघितल्यावरती मोहित न झालेली व्यक्ती काय असा प्रश्न विचारला तर बरं. कारण कोण मोहित झालं म्हणजे ते व्यक्ती शोधावे लागेल.
व्यक्ती नव्हे, असा जीव शोधावा लागेल। या चराचर सृष्टीमध्ये असा जीव नव्हता की जो भगवंताच्या रूपाकडे बघून मोहित झाला नाही। पशु पक्षी कोण नाही, सगळे लोक भगवंताचं रूप एकटक बघत बसायचे। असं भगवंताचं सुंदर असं रूप होतं। म्हणून त्यांनी काय म्हणलंय की भगवंताने उद्धार करताना मुद्दा हा आहे की उद्धार कसा केला, तर फक्त दुर्जनांचा वध नाही केला, तर अजून एक भाग होता की सुंदर रूप धारण केलं। आणि सुंदर रूपाकडे जेव्हा भगवंताचे लोक बघायचे तेव्हा सगळं काम झाम संसार विसरले, हरिभजनी रंगले। चेहरा बघितल्यावर हरिभजनच आठवायचं, दुसरं काय आठवणार आहे। ही अवस्था सर्वांची झाली। म्हणजे भगवंताने फक्त रूप सुंदर प्रकट करून सुद्धा लोकांचा उद्धार केला ना। नाही तर आमचं लक्ष कुठे जातं, सुंदर वस्तू दिसली की आमचं लक्ष जातं, सुंदर पदार्थ खाण्याचे दिसले की वडापावचा वास आला, अरे आज वेळ नाही आहे वडापाव खायला, गेलं आमचं लक्ष तिथे। अशा अनेक गोष्टीकडे आमचं लक्ष जातच असतं ना, ते काय सांगायची गरज नाही आहे। परंतु या ठिकाणी भगवंताने रूपच असं धारण केलं की जे रूप बघितल्यावरती लोक वेडे झाले। असं वर्णन भागवतामध्ये आहे की त्यांनी सगळ्या आहेत त्या गोष्टी जागेच टाकून दिल्या आणि त्या रूपाकडे बघत राहिले। किंवा त्यांनी मुरलीचं वादन असं केलं की सगळे लोक स्टँड स्टील झाले, काही लोक सगळं सोडून पळत सुटले। नको वाजवो श्रीहरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरलेले, असं वर्णन आहे। खरोखर आहे की गोपगोपिकाच नव्हे तर चराचर मोहिले तुझे मूर्ती पाहाया, असं आपण काकड आरतीत म्हणतोच ना की सगळं चराचर संपूर्ण जग तुझी मूर्ती पाहायला आसुसलेलं आहे। ही परिस्थिती भगवंताच्या केवळ रूपामध्ये होती, फक्त रूप बघितल्याने। आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सर्व सुखाचे अगर बाप रखमध्ये। भगवंताचं रूप कुठल्याही युगामध्ये बघा अतिशय सुंदर होतं, अतिशय सुंदर। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, वेगळा अवतार आहे, पण रूप कसं आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवले। काय वर्णन आहे, डोळ्यासमोर विठ्ठल आला तर ऐकत राहावं वाटतं। असं रूप भगवंताचं प्रत्येक युगामध्ये होते, हे वैशिष्ट्य। आणि म्हणून त्याने म्हणले की भगवंताने रूप सुद्धा इतकं सुंदर प्रगट केलं की त्या रूपामुळे अनेकांचं उद्धार झालेला आहे। की भगवंताच्या नादी अनेक लोक लागले, का लागले, तर केवळ रूप बघून अनेक लोक भगवंताच्या नादी लागले। हे भगवंताचं रूप होतं अशा प्रकारचं। हा एक भाग झाला। आणखीन काही गोष्टी होती की भगवंताने रूप तर सुंदर धारण केलं होतं, हेही आम्हाला समजलं। परंतु भगवंताने अजून एक गोष्ट चांगली केली होती की त्याची वाणी सुद्धा भगवंताची जी होती ती ऐकण्यासारखी होती। की भगवंताने त्याच्या वाणीतून जे काही सांगितलं, जे काही बोलला, त्या वाणीकडे सुद्धा लोक आकर्षित झाले। की भगवंताच्या तोंडातून जी काही गोष्ट बाहेर आली लोक ऐकत राहिले। त्यांचे कान जे आहेत ते परत दुसरं काहीही ऐकायची इच्छा ठेवत नव्हती। ते म्हणाले भगवंता फक्त तुझी मुरली आणि तुझा स्वर, बाकी आम्हाला काही बघायची इच्छा नाही, आमच्या डोळ्याला दुसरं काही बघायची इच्छा नाही आहे, फक्त तुझं रूप बघायचं आहे। अशी परिस्थिती झाली होती, कारण त्यांच्या वाणीमध्ये पण तेवढी शक्ती होती, त्यांच्या वाणीमध्ये गोडवा होता। काय होतं त्याचं वर्णन करता येत नाही, अशी त्यांची वाणी होती। त्यामुळे त्यांची वाणीसुद्धा ज्यांनी ऐकली त्यांचा सुद्धा उद्धार झाला। ज्यांनी त्यांचं रूप बघितलं त्यांचा उद्धार, ज्यांनी फक्त चरण बघितले त्यांचाही उद्धार झाला। प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या प्रकारे उद्धार झाला। आणि अजून एक भाग आहे, हे ते इतके प्रकार झाले, पण अजून एक भाग आहे की भगवंताची जो उपदेश आहे तो उपदेशाला पण महत्त्व आहे। भगवंताने असं म्हणलंय स्वतः सुद्धा एका ठिकाणी एका ग्रंथात भगवंताने काय म्हणलंय की जेव्हा ज्या भक्तांना मी उपदेश केला आहे, भक्तांना त्याने अनेक उपदेश केला। आपल्याला माहिती आहे की भगवंतानी विशेषतः द्वापार युगामध्ये अनेक ठिकाणी उपदेश केलेला आहे। त्यात सुद्धा उद्धवाला उपदेश केलेला आहे। सर्वात शेवटी हे जग त्यांनी सोडण्यापूर्वी, अवतार समाप्ती करण्यापूर्वी त्यांनी उद्धवाला खूप उपदेश केलेला आहे। अर्जुनाला तर किती उपदेश केला, भगवद्गीताच लिहिली आहे त्याच्यावर, त्यामुळे तिथेही भरपूर उपदेश उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे भगवंताने अनेक अवतार धारण केलेत। त्यातले काही अवतार जे आहेत ते कलावतार, ते युद्धाचे अवतार नाही आहेत, ते उपदेश करण्यासाठी अवतार घेतले। त्याच्यामध्ये कपिल मुनींचा अवतार एक खूप महत्त्वाचा अवतार आहे। सनकादिक ऋषींचा सुद्धा अवतारच आहे एक प्रकारे। तर तो जो कपिल मुनींचा अवतार होता त्या अवतारामध्ये त्यांनी आपल्या मातेला उपदेश केला आहे।
आणि तो उपदेशसुद्धा इतका सुंदर आहे की तो उपदेशाचा एक पुढे अध्याय येईल पुढे यथावकाश, त्याच्यामध्ये आपण तो उपदेश वाचू. परंतु अशा प्रकारे भगवंतांनी अनेक लोकांना उपदेश केलेला आहे. त्या उपदेशाचं वैशिष्ट्य हे आहे की तो उपदेश आपण वाचल्यावर आपला उद्धार होणार हे लक्षात ठेवा. कारण काय? कारण भगवंतांनी असं म्हणलं आहे की जेव्हा जेव्हा मी शिष्यांना उपदेश केला आहे, ज्या कुठल्या शिष्याला, ज्या कुठल्या व्यक्तीला, त्या उपदेशाचा संवाद जर आपण ऐकलात, त्याचं पठण केलं, त्याचं श्रवण केलं, त्याचं चिंतन केलं, त्याचं मनन जर केलं, तर तुम्हाला यज्ञ केल्याचं पुण्य मिळेल. पण कुठलं यज्ञ करण्याचं? ज्ञान यज्ञ. यज्ञ करणं मुळात किती कठीण आपल्याला माहिती आहे. यज्ञ करणं हे साधी सत्यनारायणाची पूजा करायची तर आमच्या दंछाक होते. वर्षातून एक कशी तरी मोठ्या मुश्किलीने करतो. बरीच सामग्री गोळा करून, बऱ्याच गोष्टी करून एक करतो. बस बाबा, झाली, आम्ही केली, पूजा झाली, संपला विषय. पुढे अध्यात्माचं मला माहीत नाही का होईल ते. असं अनेक लोकांची धारणा असतेच ना. ते एक पूजा करणंसुद्धा आम्हाला मोठ्या मुश्किलीने होतं. तर विचार करा, यज्ञ आम्ही करू शकतो का? नाही करू शकत. यज्ञासाठी बऱ्याच गोष्टी लागतात, त्या आमच्याकडे नसतात. त्यामुळे यज्ञ करणं कठीण आहे. परंतु भगवंतांनी असं म्हणलं आहे की जो व्यक्ती भक्तांना मी उपदेश जो केला आहे, तो उपदेशसुद्धा त्या संवादाचा तो संवाद ऐकतो, तो संवाद वाचतो, तो संवादाचं श्रवण करतो किंवा कीर्तन करतो, म्हणजे सांगणं, किंवा त्याचं मनन करतो, अशा व्यक्तीला सुद्धा ज्ञान यज्ञ करण्याचं पुण्य लाभेल हे प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं. म्हणजे आज हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपण ऐकतो, त्यात सुद्धा भगवंताचा उपदेशच आहे. हा ग्रंथ जर आपण ऐकत असाल, वाचत असाल, श्रवण करत असाल, तर ज्ञान यज्ञ करण्याचं पुण्य आपल्याला आपोआप मिळणार. कारण हे सांगणारं भगवंत आहे. हे वाक्य भगवंताचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी असं म्हणलेलं आहे की जो मनुष्य अशा प्रकारे माझ्या भक्तांशी झालेल्या संवादाचं मनन किंवा पठण करेल, त्याला ज्ञान यज्ञ केल्याचं पुण्य लाभेल. किती मोठी गोष्ट आहे आणि किती सोपी गोष्ट आहे मला सांगा. केवळ श्रवण केल्याने भक्तिपूर्वक, पण हा भाग महत्त्वाचा आहे की तुम्ही किती भक्तीने श्रवण करता, याला खूप महत्त्व आहे. हाऊ यू डू द थिंग इज इम्पॉर्टंट. हाऊ मेनी टाइम्स यू डू इज नॉट सो इम्पॉर्टंट. किती वेळा केली ह्याच्यापेक्षा कशी केली याला नेहमीच महत्त्व असतं भक्ती मार्गामध्ये. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की जो मनुष्य अशी सेवा करतो त्याच्या हातून ज्ञान यज्ञ झाला असं मी समजतो. म्हणजे हा एक मुक्तीचा भाग झाला. अजून म्हणजे किती प्रकारे आम्हाला मुक्ती मिळाली बघा. मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताने अवतार घेतल्यावर किती प्रकारे आम्हाला मुक्ती मिळते बघा. किती मार्ग त्याच्यात त्यांनी शोधले. अजून पण त्याने एक गोष्ट सांगितली, अजून एक मार्ग त्यांनी सांगितला आहे. काय होतं त्यांनी तर असं म्हणलं आहे की हा जो परमपवित्र ग्रंथ आहे, विशेषतः भागवत ग्रंथ, हा ग्रंथ वाचायची जो मनुष्य इच्छा ठेवतो त्या भक्ताच्या हृदयामध्ये मी प्रवेश करतो असं भगवंतांनी स्वतः सांगितलं. श्रीकृष्णांनी व्यासमुनीने सांगितलंय. हे तुम्हाला मला सांगितलंय. व्यासमुनींना ते म्हणाले, कारण त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे, महाभागवत ग्रंथ. तेव्हा त्यांच्याशी जो संवाद झाला त्यात भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हा ग्रंथ जो वाचायची मनात इच्छा धारण करेल त्याच्यासुद्धा मी हृदयामध्ये प्रवेश करेन. विचार करा, हे भगवंताचे उद्गार आहेत. जर आम्ही हा ग्रंथ संपूर्ण वाचला किंवा ऐकला तर काय होईल? विचार करा. हे भगवंतांनी सांगितलेली गोष्ट आहे. आणि म्हणून भागवताचं श्रवण करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि इतक्या प्रकारे आमचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी प्रयोजनं केली आहेत. आम्हाला कल्पना नव्हती. आम्हाला असं वाटतं फक्त काही विशिष्ट प्रकारे आम्ही केलं तरच आमची मुक्ती होते. आणि फक्त भगवंत अवतार घेऊन फक्त राक्षसाला मारतात, हाच त्यांचा भाग आहे. बाकी काय आता भगवंत कुठे आहेत अशी आमची धारणा असते. परंतु असं नाही. भगवंतांनी आजही, जरी ते शरीरात आम्हाला दिसत नसले तरी आजही अशा गोष्टी करून ठेवल्यात की त्यांचा संवाद जरी ऐकला तरी आमचा उद्धार होणार. वाचायची इच्छा ठेवली तर ते म्हणतात मी तुमच्या शरीरात प्रवेश करतो. अजून भगवंतांनी आपल्यासाठी काय करावं? इतका सोपा भाग अजून कुठेच नाही आहे ना. आणि हे सगळं भगवंतांनी स्वतः सांगितलं. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि असे एवढे मार्ग त्यांनी सांगितले.
म्हणजे एवढे सगळे जर मार्ग असतील तर आपण त्यातला एखादा भाग तरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा सुंदर ग्रंथ ऐकण्याचा विचार केला पाहिजे, वाचण्याचा विचार केला पाहिजे. आणि तो केला तरी आपली मुक्तीच होणार आहे. कारण त्याच्याने आमचा उद्धार होणार आहे. कलियुगामध्ये आमचा उद्धार करण्यासाठीच हा ग्रंथ ठेवलेला आहे. त्यांनी सांगितलंच आहे की हा ग्रंथ जो आहे तो कलियुगासाठीच आहे. कारण जेव्हा लिहिला गेला किंवा सांगितला गेला विशेषतः तो कलियुगच होतं. शुक राजालाच तर सांगितलं आहे, ह्याला परीक्षित राजाला सांगितलेलं आहे शुकमुनींनी. आणि तो ग्रंथ जेव्हा त्यांनी ऐकला परीक्षित राजाने, त्याच्यानंतर तो सर्वश्रुत झाला खऱ्या अर्थाने. तोपर्यंत तो मर्यादित लोकांनाच माहीत होता ना. परंतु सगळ्या लोकांमध्ये याचा प्रसार त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने झाला कलियुगामध्ये. आणि नंतर मग तो ग्रंथ आपल्यासाठी आहेच ना, की म्हणून ते असं म्हटलं की तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा. कलियुगामध्ये हा ग्रंथ जरी वाचलात, समजेल नाही समजेल सोडून द्या, वाचून तर करून बघा. आणि हा वाचण्यासाठी गीता प्रेसने आपल्यासाठी किती कष्ट घेतलेत बघा. म्हणून मी उल्लेख करू इच्छितो की इतका प्रासादिक ग्रंथ आहे, इतका मोठा 900 पानांचा ग्रंथ आहे. संस्कृत तर आम्हाला काही येत नाही, एवढे त्यांचे श्लोक जे असतील ते काही आम्ही म्हणू शकत नाही. आम्हाला ते श्लोक वाचले तरी त्याचा अर्थ समजणार नाही. मग आम्ही काय करायचं? आणि म्हणून तुमच्या माझ्या माणसांसाठी, साध्या लोकांसाठीच गीता प्रेसने या ग्रंथाचं ट्रान्सलेशन केलं आहे, भाषांतर केलं आहे. केवळ मराठीत नव्हे, अनेक भारतीय भाषामध्ये. कन्नड भाषेत केलं असेल, तमिळमध्ये केलं असेल, आंध्र भाषामध्ये केले असेल, गुजरातीत केलं असेल, अनेक भाषामध्ये त्यांनी याचं, हिंदीमध्ये आहेच आहे अर्थात, अनेक भाषामध्ये त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं आहे किंवा त्यांनी भाषांतर केलं आहे. आणि मराठीमध्ये सुद्धा त्यांनी हा ग्रंथ जो आहे तो मुद्दाम त्यांनी भाषांतरित केला आहे. 2005 साली हा ग्रंथ मराठीमध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाला. आणि तो प्रकाशित झाल्यावर आम्ही कुतूहल म्हणून विकत घेतला अर्थात, की मराठीमध्ये भागवत काय असतं बघूया म्हणून घेतला. आणि फक्त अर्थात आमच्या ग्रंथांच्या फक्त यादीमध्ये की ग्रंथ भर पडला एवढंच त्याचं हे होतं. परंतु महाराजांच्या कृपेने तो ग्रंथ वाचायची बुद्धी आम्हाला दिली. आमच्याच एका भगिनीकडून, ताईकडून आमच्या हाच ग्रंथ वाचा असं त्यांनी, महाराजांनी आम्हाला सुचवलं. आणि मग बघता बघता हा ग्रंथ वाचन सुरू झालं. आणि नंतर हळूहळू सगळंच झालं. आणि मग निरूपण सेवा झाली. आणि मग बघता बघता 3 वेळा हा ग्रंथ वाचण्याचा योग आम्हाला आला. आणि आज परत 4थ्यांदा हा योग येतो. तर असा हा खूप पवित्र ग्रंथ आहे. आणि खरोखर त्यासाठी आपल्याला गीता प्रेसचे जे आहेत करते करवी, ते त्यांचं खरंच आभार मानणं हा शब्द लहान आहे. त्यांना पुण्य देणारे भगवंत आहेत, आम्ही कोण पुण्य देतो. पण आमच्या शुभेच्छा नक्की आहेत. गोयंकाने हा प्रेस बांधलेला, त्या गोयंकाने खूप धर्माचं काम केलं आणि त्याच्यामुळे हा ग्रंथ आम्हाला मराठीत मिळाला. तर आम्ही कुठून वाचणार आणि कुठून त्याचं पारायण करणार आणि काय करणार. म्हणून गीता प्रेसचा म्हणून मी उल्लेख का करू इच्छितो की हा सगळं जे काही आम्ही करू शकतो त्याचं कारण गीता प्रेस आहे. म्हणून खरोखर त्यांचेसुद्धा आपण मनपूर्वक आभार मानूया नव्हे, त्यांच्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांना भरपूर पुण्य द्या, की त्यांच्यामुळे आम्हाला हे पुण्य संपादन करायची संधी मिळते. असा हा सुंदर ग्रंथ आहे. या सुंदर ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे असं की या ग्रंथामध्ये जी प्रस्तावना लिहिली ती पण फार सुंदर आहे. ग्रंथ तर मूळ आहेच पुढे, परंतु जसं आपल्याला माहिती आहे की कुठलाही ग्रंथ जेव्हा लिहिला जातो, कुठलंही पुस्तक, कथा, कादंबरी जरी असली, त्याच्यावरती सुद्धा एखाद्या व्यक्तीचं असतं मनोगत किंवा की बाबा हा असा या छान लिहिला वगैरे जे का असेल ते. तर त्याच्यावरती टीका लिहिण्याचा जे भाग आहे हा लिहिला आहे स्वामी गोविंददेव गिरी, म्हणजेच आचार्य किशोर व्यास हे त्यांचं मूळ नाव होतं. त्यांना अर्थात पदवी मिळाली स्वामी गोविंददेव गिरी. हे राम जन्मभूमी जी आहे त्याचा जो न्यास आहे त्या न्यासाचे ते कोषाध्यक्ष आहेत. म्हणजे त्यांची पोस्ट किती मोठी आहे बघा, किती त्यांनी सेवा केली असेल. म्हणून त्यांनी ट्रेझरर किंवा कोषाध्यक्ष बनवलं. रामभूमी न्यासाचा कोषाध्यक्ष ते आहेत. असे हे जे स्वामी आहेत यांचा आश्रम जो आहे तो टोरंटो म्हणजे कॅनडामध्ये आहे. संत ज्ञानेश्वर आश्रम नावाचा आश्रम आहे. आणि तिथून त्यांनी या ग्रंथासाठी प्रस्तावना लिहिली. तो दिवस होता 4/9/2007. या दिवशी त्यांनी ह्या अलौकिक ग्रंथासाठी मराठीमध्ये प्रस्तावना लिहिली. कारण मराठी आणि स्वामी मराठी आहेत, लक्षात ठेवा, मराठी स्वामी आहेत.
आणि ही जी तारीख मी तुम्हाला सांगितली 4/9/2007 ही तारीख जी आहे त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. बघा काय दिवस आहे. सगळं श्रीकृष्णावरतीच हा प्रामुख्याने श्रीकृष्णाच्या लीलांवरतीच प्रामुख्याने ग्रंथ आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु श्रीकृष्ण जन्माष्टमी जी होती त्या दिवशीच ही त्यांनी प्रस्तावना पण लिहिली आहे. ती पण अतिशय सुंदर आहे. कारण लिहिणारा मनुष्यच अधिकारी पुरुष आहे म्हणून त्याचा थोडासा परामर्श आपण घ्यायला हरकत नसावी, किंबहुना थोडासा घ्यावाच. किंबहुना ह्या ग्रंथाची प्रस्तावना वाचा हे महाराजांनी सुचवलं असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मी आपल्याला मागेही म्हणलंय की आम्हाला जेव्हा 4 महिने झाल्यावरती काही गोष्टी येत नव्हत्या त्यावेळेस अर्थात या ग्रंथाची प्रस्तावना वाच अशा प्रकारचा एक आम्हाला दृष्टांत महाराजांनी दिला आणि ही प्रस्तावना आम्ही वाचली आणि त्यानंतर आपली निरूपण सेवा सुरू झाली. आणि प्रस्तावनेला म्हणून महत्त्व आहे. पण प्रस्तावनेतल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला आपण स्पर्श करूया. जसं मी म्हटलं की हा ग्रंथ आपल्याला संक्षेपाने वाचायचा आहे. विस्ताराने ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या विस्ताराने अर्थात आपण सांगू. महाराज सुचवतील काय विस्ताराने घ्यायचं काय संक्षेपाने घ्यायचं आपला भाग नाहीचा. तर ह्याच्यातला सुद्धा जो महत्त्वाचा भाग त्यांनी काय म्हटलं ह्याच्यातल्या काही भागाला आपण जरूर स्पर्श करूया. ज्यात त्यांनी असं म्हणलं आहे की अनेक ग्रंथ आहेत आपल्या धर्मामध्ये. बरेच ग्रंथ आहेत नाही का. 18 महापुराण आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत. किती ग्रंथ नाही आहेत. भरपूर ग्रंथ आहेत. आता ग्रंथामध्ये सर्वोत्तम ग्रंथ कुठला असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल. असा विचार केला तर भगवद्गीता आहे हे मान्य. कारण भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितली. इतर ग्रंथ इतर ऋषी मुनींनी लिहिलेले आहेत. त्यामुळे भगवंताचा ग्रंथ श्रेष्ठ आहे हे मान्य आहेच आहे. पण तरीसुद्धा व्यासजी काय म्हणतात की जरी भगवद्गीता हा 1 नंबर ग्रंथ असला तरीसुद्धा खऱ्या अर्थाने 1 नंबर ग्रंथ कुठला आहे तर भागवतच आहे. कारण तो जरी 1 नंबरचा ग्रंथ भगवंताने लिहिला असला तरी भगवंताचा ग्रंथ कठीण हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणून तर भगवंताच्या ग्रंथावरती अनेक लोकांनी टीका लिहिलेली आहे. अनेक लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेतला म्हणजे भगवंतांनी दुसरा अवतार घेतला का तर हा ग्रंथ समजत नव्हता लोकांना म्हणून प्राकृत भाषेमध्ये हा ग्रंथ परत लिहिला त्यांनी. अर्थात तरी पण आम्हाला समजला नाही हा भाग वेगळा. ज्ञानेश्वर माऊलींनी जरी प्राकृत भाषेत हा ग्रंथ लिहिला तरी पण तो आम्हाला समजला नाही हे आजही आम्हाला माहिती आहे. म्हणून तर अनेक संतांनी परत त्याच्यावर टीका लिहिली आणि तो ग्रंथ सांगितला. तर इतका तो कठीण ग्रंथ आहे की टीकेवर टीका लिहून सुद्धा आम्हाला समजत नाही इतकी भगवद्गीता कठीण आहे. तर भगवंताचा ग्रंथ जरी अलौकिक असला तरी तो समजणं कठीण आहे. आणि आपण असंही मानतो की जी गोष्ट लोकांना जर समजत नसेल तर तिचा काय उपयोग. कितीही सुंदर असली तरी मर्सिडीज कार सुंदर आहे पण मी घेऊ शकतो का. एक उदाहरण सांगतो. तो विषय आहे आपल्याला नको पण आहे पण तरी एक सांगतो की अप्राप्य वस्तू जशी असते ती किती सुंदर असेल तर आम्ही घेऊ शकत नाही. तसं जरी भगवद्गीता ही 1 नंबरचा ग्रंथ असला तरी पण तिचं श्रवण करणंसुद्धा कठीण आणि तिचा अर्थसंबंध त्याहून जास्त कठीण आहे. अहो असं तुम्ही समजून घ्या एक भाग महत्त्वाचा की जिथे भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतानी अर्जुनाला सांगितली तरीसुद्धा अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. म्हणजे विचार करा की भगवंताच्या मुखातून ऐकल्यावरती अजून तुम्हाला कोण काय सांगणार ह्याच्या पलीकडे. त्याच्या पलीकडे कोणी चांगला सांगणारा माणूस आहे का या पृथ्वी तलावर कोण नाही. ज्यांनी तयार केलं तोच सांगू शकतो ना आपण म्हणतो ना. त्या भगवंतानी प्रत्यक्ष अर्जुनाला सांगितलं कानी कपाळे ओरडून सांगितलं इतकं चांगलं सांगितलं तरी त्याला शेवटी युद्ध करायला तरी पण तो तयार नव्हता. ही फॅक्टच आहे ना. हे त्या ग्रंथात पण उल्लेख आहेच ना. इतकंच कशाला युद्ध करायला सुरुवात केल्यावर पण मध्ये 2-3 वेळा तरी युद्ध नीट करत नव्हता मनापासून करत नव्हता. शेवटी भगवंताला राग आला म्हटलं कसला तू युद्ध करतोस मी जातो युद्ध करतो आणि चक्र हातात घेतलं. म्हणजे काय की भगवंताने इतका उपदेश करून सुद्धा आणि उपदेश करून हातामध्ये चाबूक घेऊन बसलेले. चाबूक जरी घोड्यासाठी होता तरी तो खऱ्या अर्थाने मागच्या अर्जुनासाठीच होता. कारण घोडे भगवंतानी फक्त चल म्हणले की जायचे कारण दिव्यरथ होता. परंतु मागे जो बसला होता तो विद्यार्थी अशा प्रकारचा होता की तो अभ्यास करायला तयार नव्हता. विद्यार्थीच म्हणायला पाहिजे कारण त्याला सगळं शिकवलं ना भगवंतानी. तो त्या सांगितलेल्या वचनावरती काम करायला तयार नव्हता म्हणून त्याला मध्ये मध्ये हा त्यांचा चाबूक लागायचा. अर्थात तो चाबूक त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वापरला. कधी वाणी रूपाने वापरला कधी प्रत्यक्ष चक्र हातात घेऊन वापरला.
पण तो लागला. आणि ही अर्जुनाची कथा हो, की त्याला सुद्धा इतका उपदेश करून पालत्या घड्यावर पाणी म्हणतं तसं झालं, की त्याला पण त्याचा काही विशेष उपयोग झाला नाही. तर तुम्हाला मला काय होणार आहे? म्हणजे ग्रंथ चांगला आहे, पण आम्ही अर्जुन एवढे हुशार नाही. नक्कीच कमी हुशार आहोत हे तर मान्य आहे, कारण अर्जुनसुद्धा अवतारच होता इंद्राचा. तर अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंतांनी एवढा मोठा शिक्षक, सर्वात उत्तम शिक्षकांनी सांगून सुद्धा जर त्याला समजलं नाही, तर हा ग्रंथ आम्ही कोणी जरी किती जरी एक्सप्लेन केला तरी आम्हाला पचनी किती पडणार हा प्रश्न आहेच ना. आणि म्हणून भगवंत सुद्धा म्हणाले की बाबा रे, एक ग्रंथ तुझा जो आहे तो मला फार आवडतो. व्यासमुनीला म्हणून ते म्हणाले ना की तू जो ग्रंथ लिहिला आहे तो माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जो भागवत ग्रंथ म्हणून त्यांनी नंतर लिहिला. का तर भगवद्गीतेचं पारायण जागोजागी होत नाही, पण भागवताचं होतं. कुठेही जा तुम्ही, काशीला जा, गुजरातला जा, महाराष्ट्रात जा, अजून कुठेही जा, भागवताचं पारायण होतं. कुठेही भगवद्गीतेचं होत नाही, कारण भगवद्गीता पारायणाचा ग्रंथच नाही आहे, कारण तो तसा कठीण ग्रंथ आहे. आणि म्हणून हा ग्रंथ जो निर्माण केला याचं पारायण होतं. मग ते तुम्ही 7 दिवसात करा, 10 दिवसात करा, 15 दिवसात करा. आमच्यासारखं कुठलाही टाईम स्पॅन न पाळता, न ठेवता, पाळलं नाहीच. आम्ही तर पहिल्यापासून असाच संकल्प सोडला, पहिला, दुसरा, तिसरा. महाराज जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि आजही जरी संक्षेपात करायचं म्हणलं आहे तरी पण मर्यादा वेळेची ठेवलेली नाही. महाराज संक्षेपात करायचं आहे, पण वेळ मर्यादा आम्हाला माहीत नाही, कारण किती वेळ लागेल माहीत नाही. संक्षेपात कसा करायचं हे माहीत नाही. आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. त्यामुळे हा भाग नक्कीच आहे. तर असा हा, म्हणून त्यांनी असं म्हणलं की जरी भगवद्गीता श्रेष्ठ असला तरी पण खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ग्रंथ कुठला आहे? भागवत आहे. आणि असा हा श्रेष्ठ ग्रंथ आम्ही निरूपणासाठी घेणार आहोत. विचार करा काय या ग्रंथाचं महत्त्व आहे. आणि अर्थात ग्रंथसुद्धा चालत चालत अनेक ठिकाणून तो आलेला आहे. तो उल्लेख पुढे येणार आहे म्हणून मी करत नाही आता, कारण त्याचा सगळ्या पुढे उल्लेख येणारच आहे. म्हणून प्रस्तावनेमध्ये काही भाग जो आहे तो मी घेत नाही, कारण त्याचा उल्लेख आपल्याला पुढे विस्ताराने करायचा आहे, आणि म्हणून मी काही भाग घेत नाही आहे. या ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आता या ग्रंथाविषयी हे ते लिहितात, हे महत्त्वाचं आहे. ग्रंथ पुढे आहे, पण ज्यांनी प्रस्तावना लिहिली त्यांचा पण अधिकार आहे, लक्षात ठेवा. ते स्वामी आहेत, त्यांनी संन्यासी आहेत खूप मोठे. त्यांनी या ग्रंथाचे अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत. त्या वैशिष्ट्यामध्ये एक प्रार्थना तर आम्ही नेहमी करतो, त्याचं त्यांनी महत्त्व सांगितलं आहे. प्रार्थना आम्ही कुठली करतो सुरुवातीला माहिती आहे ना, की अहमेवा समेवाग्रे वगैरे वगैरे, ही सगळी प्रार्थना करतो, बरोबर आहे. आणि शेवटी म्हणते एतावदेवास्य एतावदेव जिज्ञास तत्वजिज्ञासूनात्मनः अन्वय व्यतिराग्याभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. अन्वय व्यतिरेकाभ्याम हा महत्त्वाचा शब्द, यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे की हा ग्रंथ ऐकताना अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे काय. तर अन्वय म्हणजे भक्ती आणि व्यतिरेक म्हणजे ज्ञान. की हा ग्रंथ ऐकताना 2 गोष्टी आमच्याकडे असणं जरुरी आहे. हे आम्ही रोज वाचतो, लक्षात ठेवा. ही चतुश्लोकी आम्ही दररोज वाचतो, अहमेवा म्हणतो, आणि त्याचा अर्थ पण मराठीत वाचतो. भगवंतांनी असे म्हणले आहे की वगैरे वगैरे सगळं वाचतो. पण त्याच्यातला सर्वात गाभा हा आहे की या ग्रंथाचं वाचन करताना, श्रवण करताना, मनन करताना, कीर्तन करताना अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीने जिज्ञासूने करून घ्यावे, इतकेच पुरे. इतकेच पुरेचा अर्थ हा महत्त्वाचा, की बाकी काही करा किंवा न करा, फक्त तुम्ही या 2 गोष्टी केल्यात तरी पुरेसे आहेत. की भक्ती मनात बाळगून ऐका आणि ज्ञानाचा त्या उपयोग पण करा. ते ज्ञान तुम्हाला मिळतं त्याचा उपयोग पण केला पाहिजे. उपयोग नाही केला तर फायदा काय. म्हणून त्यांनी म्हटलं की अन्वय आणि व्यतिरेक दोन्ही गोष्टीचा उपयोग करून तुम्ही हे सेवा ग्रहण करा, तर ती तुम्हाला कामी येणार आहे, हे त्यांनी म्हटलं. व्यतिरिक्त मार्ग म्हणजे ज्ञानाचा मार्ग कठीण असतो. आपण एवढे ज्ञानी असतो तर फक्त ग्रंथच वाचले असते, जप करायची गरज नव्हती आपल्याला. पण ग्रंथ वाचणं हे आमचं मोठ्या लोकांचं काम आहे. जे महान लोक असतात ते ग्रंथ वाचतात. आपण सामान्य आहोत म्हणून आपल्यासाठी भक्ती मार्ग आहे. पण म्हणूनच त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. सामान्य लोकांची भक्ती वाढवणं हा या ग्रंथाचा उद्देश आहे.
आणि म्हणून तरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये अर्थात अनेक अध्याय आहेत, अनेक खंड आहेत. बरेच तुम्ही बघाल, प्रत्येकाचं एक एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश केलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टीसाठी केलेले आहेत. परंतु वैशिष्ट्य असं आहे की भागवत ग्रंथ ज्याने वाचला ते त्याच्या प्रेमात पडलेत, हे लक्षात ठेवा. भगवद्गीता वाचली तरी प्रेमात पडले, पण भागवत वाचल्यावर खूप लोक प्रेमात पडलेत. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा भागवत वाचला तेव्हा त्यांनी त्याचं असं वर्णन केलं आहे की इंटेलेक्च्युअली कन्व्हिन्सिंग अँड फिजिओलॉजिकली सॅटिस्फाईंग, हे त्यांचा शब्द आहे. त्याच्यानंतर त्यांच्या शिष्या होत्या, त्या शिष्या ज्या होत्या त्या पण अक्षरशः भागवत ग्रंथ वाचल्यावर त्या पण वेड्या झाल्या की काय भागवत ग्रंथ, किती सुंदर ग्रंथ. त्यांनी असं वर्णन केलं या ठिकाणी की भागवत ग्रंथ हा कसा घ्यायचा आहे, कसा ऐकायचा आहे. तर त्यांनी असं म्हणलं आहे की भागवत ग्रंथ, हे कृष्णा, आम्ही 11 इंद्रियांचे प्याले बनवून तुझ्या माधुर्याचे पान करू. म्हणजे काय की आमचे जेवढे अवयव आहेत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, 5 आणि 11वा अवयव जो आहे तो मन आहे. तर जेवढी ज्ञानेंद्रिय आमची आहेत ती सगळी ज्ञानेंद्रिय आणि सगळे कर्मेंद्रिय जे आम्ही वापरतो ती सगळी एका ठिकाणी आणू, म्हणजेच एकाग्रतेने एका ठिकाणी आणू, तरच ह्या भागवत ग्रंथातून निर्माण होणारा भक्तिरस आम्हाला पिता येईल. ही पिण्याची गोष्ट आहे, खाण्याची नाही. जसा रस जर आम्हाला आंब्याचं कोणी आणून दिलं तर आम्ही काय करतो, चमचा ते मला प्यायला आवडेल, चमच्यातून अजून रस आस्वाद घेऊन पिऊ आम्ही. सुंदर आहे, हापूस आंबा आहे, नवीन मोसम आत्ताच पहिला आला आहे, प्यायलाच पाहिजे, हे सगळं आम्ही म्हणू. पण त्याचा रसाचा स्वाद घेत प्याल ना, पाण्यासारखा घटाघट प्याल का? नाही. तसं त्यांना हे म्हणायचं आहे की भागवत ग्रंथ हा असा ग्रंथ आहे की त्याचा रस पिण्यासाठी तुम्हाला प्याला कुठला लागणार आहे, तर आपली 11 इंद्रिय. ह्या 11 इंद्रियांना प्यालामध्ये कन्वर्ट करा आणि सगळी इंद्रिय जी अंतर्मुख करा, जी बाहेर आहेत, बहिर्मुख आहे. मी समोर भागवत ऐकतो आहे पण माझं मन कदाचित दुसरीकडे असेल, माझे कान काहीतरी वेगळा, अरे बाहेर आवाज कसला येतो याच्याकडे असेल, माझे डोळे कदाचित दुसरं काहीतरी बघत असतील, अरे या व्यक्तीचा ड्रेस किती छान आहे, हिची साडी किती सुंदर आहे, असंही माझ्या डोळ्याने दिसत असेल. इकडे मी भागवत कथा ऐकतो पण आहे. म्हणजेच काय की माझी जी कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रिय आहेत ती बहिर्वक्र आहेत. ही सगळी मला अंतर्वक्र करायची आहेत, ती मला इकडे फिरवायची आहेत. तोंड इकडे करायचं आहे, फक्त खुर्ची इकडे समोर करून फायदा नाही, मन पण इकडे केलं पाहिजे. समोर फक्त तुम्ही वक्त्याच्या समोर बसून फक्त फायदा नाही. समोर तर आता तेवढंच त्याच्या हातात, तो सांगते समोर बसा, लांब बसू नका, समोर बसा म्हणजे तुमचं काहीतरी रिॲक्शन होईल, असं तो सांगत असतो कथा सांगणारा नेहमी. तसं भगवंतानी म्हणलं आहे. आणि हे सुद्धा जे व्यास आहेत, गिरिजाकिशोर व्यास, यांनी सांगितले की तुमचा हा ग्रंथ ऐकताना सगळी इंद्रिय आहेत त्याचा प्याला बनवायचा आहे. म्हणजे सगळी पहिली डायव्हर्ट झाली आहेत ती अंतर्मुख करा आणि मग ऐका. अर्थात 11 नाही तर निदान 1-2 तरी करा. 100 मार्क्स जेव्हा मी मिळवू असं म्हणतो तेव्हा मला निदान 35 तरी मिळू शकतात, नाही का? मी पहिलेच जर म्हणलं 35 मिळालं तरी आनंद, मग 15 पण मिळणं कठीण आहे. म्हणून ग्रंथाचं वाचन करताना त्याने असं सांगितलं आहे की हे कृष्णा, आम्ही 11 इंद्रियांचे प्याले बनवून हा ग्रंथ पिऊ, कारण हा रसमय ग्रंथ आहे. हा आनंद घ्यायचा असेल तर अशा प्रकारेच घ्यायला पाहिजे, असं भगवंताला मुनींनी पण सांगितलं की आम्ही अशा प्रकारेच हा ग्रंथ वाचू. म्हणून आपण वाचताना लक्षात ठेवा की भक्तीने आणि संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे या ठिकाणी झालं पाहिजे. आणखीन एक तरी एका गोष्टीवर प्रकाश टाकला आहे की 7 दिवसात ग्रंथ ऐकावा का. सप्ताह खूप ठिकाणी असतो, त्याच्यावरती बऱ्याच लोकांना वाटतं की 7 दिवसात ऐकलं तर बरं आहे, किंवा किती दिवसात ऐकायला पाहिजे, मग 7 नाही तर मग किती 10 व्हायला पाहिजे का, 15 केलं तर काय होईल, 1 महिन्यात केलं तर काय होईल, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. इतर दिवसात चालतं का, नाही चालत, असं काही नाही. 7 दिवसाचा स्पॅन असं काही महत्त्वाचं नाही आहे. परंतु जे लोक कथा सांगायला येतात त्यांना तितका वेळ पण नसतो आणि इतके दिवस श्रोते ऐकायला आले पाहिजेत ना. आता 2 वर्ष आपण हा ग्रंथ वाचतोय, 2 वर्ष श्रोते आले पाहिजेत ना, कारण त्यांचा ग्रंथ समोरासमोर करतात, लाईव्ह करतात. ते लाईव्ह 2 वर्ष गॅरंटी आहे का कोणाची, नाही माहिती येतील किती नाही. म्हणून ते कमी वेळात त्यांना करायचं असतं आणि म्हणून त्यांनी 7 दिवसाचा स्पॅन हा पकडलेला आहे. 7 दिवसातसुद्धा 4 तास बसणं कठीणच आहे ना. जे श्रोते खरे असतील तेच बसू शकतात.
त्यामुळे हा ग्रंथ त्यांनी 7 दिवसात सांगण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रयत्न हा शब्द का वापरला, संपूर्ण ग्रंथ 7 दिवसात होऊच शकत नाही, हे आपल्याला माहीतच आहे. परंतु ते सुद्धा ग्रंथाला स्पर्शच करतात, स्पर्श करूनच जातात. सगळेचे सगळे अध्याय ते वाचू शकत नाहीत, हे सत्य आहे. परंतु अशा प्रकारे ते वाचन करतात की तुम्हाला ते वाटत नाही. तसंच आपल्याला संक्षेपानेच करायचं, पण 7 दिवसात नाही करायचं. आपण काही टाईम स्पॅन ठेवलेला नाही. आणि तो टाईम स्पॅन का आला, तर त्याला शाप होता. परीक्षित राजाला असा शाप दिला होता ऋषींनी, की तुला, शृंगी ऋषींनी, की तुला 7 दिवसाच्या आत सर्पमृत्यू येणार आहे. आता म्हटल्यावरती त्याच्याकडे लाईफ स्पॅन 7च दिवसाची होती, त्यामुळे त्याला 7 दिवसातच हा ग्रंथ ऐकणं जरुरी होतं. आणि म्हणून तो 7 दिवसात सांगितला गेला. आणि म्हणून त्याच्यानंतर अशी पद्धत पण निर्माण झाली की 7 दिवसातच वाचूया, 7 दिवसातच करूया. परंतु असं जरुरी नाही. आपण आरामात नीट वाचू शकता. हां, तुम्ही जर संकल्प सोडला असेल तर मग तुम्हाला तेवढ्या दिवसातच वाचायला लागेल. जसं आमचा संकल्प आहे, काळ मर्यादा नाही, हा आमचा संकल्प आहे. मग तो 2 महिन्यात झाला तरी चालेल, 1 महिन्यात झाले तरी चालेल, 6 महिन्यात झाले तरी चालेल, जो काय लागेल ते लागू दे. पण महाराज संक्षेपात पाहिजे आम्हाला यावेळेस. पूर्वी एवढा 2 वर्षाचा पिरियड आम्हाला नको आहे, हे आम्ही फक्त महाराजांनी सांगितलं. आता किती प्रत्यक्षात लागेल तो भाग वेगळा आहे. परंतु हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा की आपल्याला टाईम स्पॅन इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही जर संकल्प स्वतःहून सोडला असेल की मला एवढ्या दिवसात करायचं, तर मग तुम्हाला तो कंप्लीट करावा लागेल. अन्यथा तुम्ही असंही म्हणू शकता की मी हा वाचू इच्छितो आणि मी जसा जमेल तसा पण नियमाने वाचेल, असं म्हटलं तरी चालतं. आणि तशा प्रकारे तुम्ही करू शकता. मग तो महिना लागला तरी हरकत नाही. आणि संहिता काय पाळायची, हा एक खूप लोकांचा मनामध्ये प्रश्न असतो की भागवत एवढा पवित्र ग्रंथ आहे, मग त्याची काय आम्हाला पाळायला पाहिजे. पाळण्यासंदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा भाग हा आहे. सर्वसाधारण पावित्र्य जे पाळतो ते आपण पाळा सगळ्यांनी. जे नॉर्मल आपण जे पाळतो ते सगळं पाळा, तो प्रश्न नाही आहे. परंतु अदरवाईज काही खूप पावित्र्याची काही गरज नाही आहे. जर तुमच्या मनात कुठली इच्छा नसेल तर. जर तुम्ही मनामध्ये इच्छा ठेवली की माझे XYZ गोष्ट झाली तर किती छान होईल, जर एवढं पुण्य देणारा जर ग्रंथ असेल तर माझ्या तर इच्छा क्षुल्लक आहेत, त्या तर नक्की पुऱ्या होतील, असं जर तुम्ही म्हटलात आणि जर संकल्प सोडला तर तुम्हाला अतिशय काटेकोरपणे त्याचे सगळे नियम एवढे नियम आहेत की ते वाचल्यावर तुम्ही हैराण व्हाल. त्याच्यामध्ये दिली आहे पहिल्या सुरुवातीला संहिता, की याचं कशा प्रकारे वाचन करावं किंवा कशा प्रकारे काय करावं, कशी पूजा करावी, सगळं आहे. त्याची खूप सिस्टीम आहे. पण जर तुम्ही मनात इच्छा ठेवली असेल काही, तर तुम्हाला या प्रकारे हे करावं लागेल. पण जर तुमच्या मनात कुठली विषयाची इच्छा नसेल, इच्छा आमच्या मनात आहे, काय, तुझी भक्ती वाढव, नामाचं प्रेम वाढव, बाकी आम्हाला काहीही नको, एवढी इच्छा, ही इच्छा ठेवली तर चालते. तिच्यासाठी आम्हाला नियम पाळायची गरज नाही. हातपाय धुवून बसलं की झालं. आंघोळ सकाळी केली, नंतर गाव फिरून आलेलेच आहोत आम्ही सगळे आपापल्या कामासाठी का होईना. त्यामुळे पावित्र्य हा भाग असा विचार केला तर नाही आहे, परंतु त्याची गरज नाही आहे. का तर आमचा संकल्प जो आहे, किंवा आपण जर उद्या असा संकल्प सोडला की माझी भक्ती वाढावी, तर तुम्ही फक्त आंघोळ तर सकाळी आपण करतोच, संध्याकाळी एकदा परत आल्यावर हातपाय धुवा स्वच्छ, संपला विषय. लावा अंगारा एखादा पवित्र जो तुमच्याकडे असेल, तुमच्या गुरूंचा असेल कुठला, तो लावा आणि बसा. आणि मग नमस्कार करा, थोडी प्रार्थना करा भागवताची जी दिली आहे चतुश्लोकी, तुमच्या गुरूंची प्रार्थना करा, देवाची थोडी प्रार्थना करा, म्हणा आमच्याकडून करून घ्या आणि सुरू करा. त्याच्यासाठी कुठलीही संहिता विशेष पाळायची गरज नाही आणि टाईम स्पॅन पण पाळायची गरज नाही, हे आपण लक्षात ठेवावं. मला वाटतं की एवढी माहिती सध्या पुरे आहे. आपला वेळ जो आपण ठरवला की 1 तासच ही सेवा आपल्याला करायची आहे दररोज, आणि त्याप्रमाणे आता 1 तास माझ्या मते झालेला आहे. कदाचित 2-4 मिनटं जास्तही झाली असतील, मला माहीत नाही. तर 1 तासाचा वेळ जवळपास संपलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. जी काही माहिती आपण आज ऐकली आहे ती माहिती अर्थात आपण लक्षात ठेवा. उद्या परत आपण भेटूया आणि याच्या पुढे सुद्धा आपण जाऊया. त्यावेळेस अर्थात पूर्वीप्रमाणेच मागच्या भागाला आपण थोडासा स्पर्श नक्कीच करू आणि तो स्पर्श करूनच आपण पुढे जाऊ. अर्थात ग्रंथाला अजून सुरुवात व्हायला थोडासा वेळ आहे. अजून काही माहिती आहे ती तुम्ही जरूर ऐका, कारण ती माहिती महत्त्वाची आहे. ग्रंथ कशा प्रकारचा आहे ही माहिती थोडी ऐकणं जरुरी आहे. ती जर तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला ग्रंथ ऐकताना अजून मजा येईल. की ज्यांनी कधी ऐकलेलं नाही
त्यांना थोडं समजेल की ग्रंथाचं काय काय वैशिष्ट्य आहेत. पावित्र्य किती आहे ते तुम्हाला माहितीच आहे, परंतु त्याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी आहेत त्या कशा प्रकारे ऐकायच्या आहेत हे आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. जसं आपण म्हणतो की रोड कसा आहे सांग, खड्डे किती आहेत सांग, कुठे खड्डे आहेत, कुठे डांबरी रोड आहे, कुठे कॉन्क्रीट रोड आहे, कुठे गल्ली आहेत सांग, काय तर मला तिथून जायचं आहे. तसं भागवत ग्रंथामध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत ती थोडीशी आपण जर जाणून घेतली तर आपल्याला त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारे ही सेवा करतो आहोत. म्हणून याची थोडीशी अजून माहिती आपण पुढल्या भागामध्ये घेऊया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ महाराज जी काही सेवा झाली ती आपल्या चरणी मी अर्पण करत आहे. या सेवेचा स्वीकार करावा, कळत नका जर चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ही सेवा आपण अशा प्रकारे आम्हाकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्री राम.